हे काकडे सर आहेत आणि ह्यांना पॅरालिसिस हा आजार झाला होता. शिवधाम सरकारमध्ये आमच्याकडे 7 दिवस थांबले. त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे त्या आपण ऐकावं. मी आता 7 दिवस झाले शिवधाम सरकारमध्ये आलो. शिवधाम सरकार हे नाशिकच्या जवळ जायगावमध्ये आहे. खूप चांगली सेवा मिळते, एकदम चांगली सेवा आहे. आणि 7 दिवसामध्ये फक्त 10,000 रुपयामध्ये पूर्ण मेडिसिन, पूर्ण माझ्यासोबत पंचकर्म करून आणि जेवणाची पण उत्तम व्यवस्था आहे. राहण्या खाण्याची सोय व्यवस्थित सगळी आहे. तुमच्या आजाराबद्दल छान वाटलं मला. माझा हात बिलकुल असा आकाडलेला होता, पण आज माझा हात पूर्णपणे वर जातोय आणि पूर्ण खाली पण येतोय आणि खूप आनंद वाटला. आणि मी परत पण येणार आहे. आणि हे मी तर असं सांगतोय की हे पंचकर्म आहे फक्त अपंगाने किंवा पॅरालिसिसने करू नये. तर ज्याला काही आजार नसतं त्यांनी जरी केला तर त्यांच्यासाठी हे फार उत्तम आहे. मी दुसऱ्या माझ्या मिसेसला पण घेऊन येणार आहे. मी आणि पंचकर्म आम्ही दोघं पण करणार. खूप शिवधाम सरकारचे आभारी आहे आणि खूपच चांगले आहे. परंतु आयुर्वेदामध्ये खूप चांगले औषधं आपल्यामध्ये आहेत. आणि आता यांना इथं 15 दिवस राहिल्यानंतर यांना काय फरक वाटला हे स्वतः आता निर्गुणे सर सांगतील. बोला, मी बोलतो. आम्ही आलेलो इथे शिवधाम सरकारला आणि पप्पांना चालता जमत नव्हतं. त्यांना बॅलन्स नव्हता आणि स्वतः उभे राहू नव्हते शकत. इथे आल्यानंतर ते 3 दिवसानंतर त्यांचं स्वतःचं बॅलन्स बरोबर झालं. स्वतः चालायला लागले, स्वतः उठायला पण लागले आणि स्वतः खातात आणि स्वतः वॉशरूमला पण जायला लागले. म्हणजे भरपूर इम्प्रूव्हमेंट झाली आहे इथे. म्हणून आम्ही एक्सटेंड करून अजून एक आठवडा इथे राहिलो आणि कंप्लीट 15 दिवस केले आणि रिकव्हरी तर आहेच समोर आता. शिवधाम सरकारबद्दल तुम्ही काय सांगणार? मी तर रेकमेंड करणार सगळ्यांना इथे येऊन 15 दिवस थांबा. ज्यांना पण पॅरालिसिस या इथे तर कोणत्याही आजाराची ट्रीटमेंट आहे आणि पॅरालिसिससाठी तर मी रेकमेंडच करणार की इथे येऊन तुम्ही थांबून जावा 15 दिवस. तुमचे पेशंट नक्की ठीक होऊन जातील. सेल्फ कॉन्फिडन्स कधी लॉस नाही करायचा. सेल्फ कॉन्फिडन्स लॉस केला की उलट गिनती चालू होऊन जाते. ज्या दिवशी सेल्फ कॉन्फिडन्स लॉस होईल तिकीट काढायचं माझ्याकडे यायचं. ओके चला स्ट्रेट एकदम.